असा मऊ लुसलुशीत जाळीदार नाश्ता तयार झालाय. दररोज नाश्त्याला काय बनवावा हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडतो का? चला तर मग आज नवीन ही रेसिपी पाहूया. तर तुम्ही पाहू शकता हा सकाळचा नाश्ता किती स्पॉन्जी झालेला आहे. आतमध्ये व्यवस्थित शिजलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर हा सकाळचा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 कप बेसन घालूयात. त्यानंतर इथे मी अर्धा कप रवा वापरलाय. तर इथे मी बारीक रव्याचा वापर केलाय. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आता यामध्ये 2 चमचे साखर घालूयात. तर इथे मी 2 चमचे साखर घातलीये. त्यानंतर यामध्ये एका लिंबाचा रस घालूया. तुम्हाला जर यामध्ये लिंबाचा रस घालायचा नसेल तर तुम्ही यामध्ये पाव कप दही सुद्धा घालू शकता. त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात. सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण 1 कप पाणी घालूयात. पाणी थोडं थोडं करत घाला. पाणी घातल्यानंतर हे आपण असं मिक्स करून घेऊयात. पाणी थोडं थोडं करत घातलं म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येते. तर इथे मी हे पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा पळी तेल घालूयात. तेल व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर इथे मी गॅसवर भांडं गरम करत ठेवलंय. यामध्ये 2 ग्लासभर पाणी घातलंय. आता हे पाणी आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. पाण्याला उकळ आली की यामध्ये एक स्टँड ठेवूयात. त्यानंतर इथे मी एक प्लेट घेतली आहे. या प्लेटला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेऊयात. जवळपास 1 चमचाभर तेल आपण या प्लेटला लावून घेतलं. तर पाण्याला उकळ आल्यानंतर इथे आपण जे मिश्रण तयार करून घेतलंय यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालूया. सोडा घातल्यानंतर यावर 1 चमचाभर पाणी घालूयात व एकाच दिशेने हे मिश्रण आपण फेटून घेऊयात. अशा पद्धतीने 1-2 मिनिटभर एकाच दिशेने हे मिश्रण फेटून घेतलं. मिश्रण छान फुललेलं आहे. तर आपलं पाणी उकळल्यानंतरच आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे. आता हे मिश्रण आपण या प्लेटमध्ये घालूयात. प्लेटमध्ये मिश्रण ओतून घेतल्यानंतर व्यवस्थित असं टॅप करून घेऊया. म्हणजे यामधील हवा निघून जाते. आता ही प्लेट आपण यामध्ये ठेवूयात. यावर झाकण ठेवूया व 15 ते 20 मिनिट हे मिश्रण आपण वाफवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मध्यम ठेवा. तर इथे जवळपास 20 मिनिट झालेत. आपण झाकण उघडूयात. तर आता आपण हे आधी थंड होऊन देऊ. 5 ते 10 मिनिट हे मी थंड करून घेतलं. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने आपण अशा छोट्या-छोट्या याच्या वड्या पाडून घेऊया. छान अशा लहान आकारामध्ये वड्या पाडून घ्या. अगदी सहजरित्या या वड्या प्लेटमधून निघतायत. त्यानंतर इथे मी कढई गरम करत ठेवलीये. कढई गरम झाली की यामध्ये अर्धा पळी तेल घालूयात. तेल व्यवस्थित गरम करून घेऊ. तेल गरम झालं की त्यानंतर 1 चमचाभर यामध्ये मोहरी घालूया. मोहरी छान तडतडली की त्यानंतर 1 चमचा जिरं घालूया. सोबत यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या घालूयात. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालूया. आता ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर यामध्ये या वड्या घालूयात. या वड्या आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ. सर्व वड्यांना फोडणी व्यवस्थित लागली त्यानंतर यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. अशा पद्धतीने आपला सकाळचा भन्नाट नाश्ता तयार झालाय. अगदी स्पॉन्जी असा हा नाश्ता तयार झालाय. छान दुप्पट फुललेला सुद्धा आहे. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.